बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. आज इयत्ता 5वी स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश and our topic is shapes and maps. Shapes and maps म्हणजे आकार आणि नकाशा. पहा, लहान मुलं आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला जो नकाशा दाखवण्यात येईल तो आकारांच्या सहाय्याने दाखवण्यात येईल, हो की नाही? कारण आपण बघतो भारताचा नकाशा, त्याच्यामध्ये भारताच्या नकाशामध्ये देश दाखवलेले असतात आणि ते रेषांनी दाखवलेले असतात. पण आपण आता जो नकाशा पाहणार आहोत तो शेप्सचा म्हणजे आकारांचा तयार केलेला आहे. पहा बरं. नेम द फॉलोइंग शेप्स. पहिले आपण शेप्स पाहून घेऊया. कोणते कोणते शेप्स आहेत आणि त्यांना आपण काय म्हणतो. तुम्हाला हे सगळे शेप्स माहित आहेत आणि तुम्ही पटापट त्याची उत्तरं सांगाल. पहा, काय आहे हा? This is an arrow. हा arrow आहे, बाण. This is an arrow. And what is this? This is a point. थोडं मोठं दाखवलंय आपल्याला दिसण्यासाठी, नाहीतर तुम्हाला माहितीये पॉइंट किती छोटा असतो, सूक्ष्म असतो की नाही. आपण घेतो पट्टीवर जेव्हा एखादा पॉइंट घेतो, पेन्सिलच्या टोका एवढा सूक्ष्म असतो, छोटासा असतो. हा तुम्हाला थोडा मोठा करून दाखवलाय. दॅट इज अ पॉइंट. एरो अँड पॉइंट. एरो अँड पॉइंट. Name the following shapes. What is it? It is a square. It is a square. हा स्क्वेअर आहे, चौकोन. त्याच्या चारी बाजू समान आहे. त्याच्या चारी बाजूंची लांबी समान आहे. It is a square. It is a square. And what is it? This is a rectangle. This is a rectangle. Rectangle म्हणजे काय? आयत. त्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात. लांबी समान दोन्ही बाजूंची आणि रुंदी समान दोन्ही बाजूंची. They are rectangles. Square and rectangle. काय काय पाहिलं आपण? Arrow, point, square and rectangle. Arrow, point, square and rectangle. Name the following shapes. What is it? It is a triangle. It is a triangle. It is a triangle. And what is it? It is a circle. It is a circle. Circle वर्तुळ आहे. पहिला त्रिकोण आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रायंगल म्हणतो, आणि दुसरं वर्तुळ आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्कल म्हणतो. मग कोणते कोणते शेप्स आपण पाहिले आतापर्यंत? वी हॅव सीन arrow, point, square, rectangle, triangle and circle. So far we have seen arrow, point, square, rectangle, triangle and circle. What is next? Name the following shapes. Yes, what is this? This is a star. This is a star. You know, you get star when you do good in your classroom. Your teacher gives you star. And where else we see the star? In the sky. We see the stars in the sky.
and this is a line. This is a line. What we have seen so far? काय काय पाहिलं आपण आतापर्यंत? An arrow, a point, a square, a rectangle, a triangle, a circle, a star, and a line. Now, look at this map. This is a map of a garden. This is a map of a garden. We will see many such shapes. You can see all the shapes, and shapes are in the maps. We have to see what are the shapes for. Okay. See, this is an entrance. बघा, एक arrow दाखवलाय छोटा आपल्याला आणि त्याला नाव दिलंय entrance. Entrance म्हणजे काय? तर बागेत जाण्याचं प्रवेशद्वार. बागेत शिरायला आपल्याला एक प्रवेशद्वार असतं किंवा गेट असतं. त्याला आपण काय म्हणतो? एंट्रन्स. मग हे एंट्रन्स मॅप मध्ये कुठे आहे बघा? कॅन यू सी द एंट्रन्स इन द मॅप? सी इट इज हिअर. बघा तुम्हाला रेड त्याच्याभोवती सर्कल करून दाखवलेलं आहे. कुठे कुठे एंट्रन्स आहे ते दिसलाय सगळ्यांना? दिस इज द एंट्रन्स. दिस इज द एंट्रन्स ऑफ अ गार्डन. दिस इज द एंट्रन्स ऑफ अ गार्डन. एकच एंट्रन्स आहे, हो की नाही? आता पुढचा शेप कोणता आहे बघा? एंट्रन्सच्या खाली काय आहे बघा? दॅट इज अ फाउंटन. ब्ल्यू सर्कल आहे, सर्कल, blue circle, and this is named as fountain. You look at the map and tell me where is the blue circle. Can you see the blue circle? Yes, it is at the center. You can see the circle around a red circle. बघा, फाउंटनच्या सर्कलला मी रेड सर्कल करून तुम्हाला दाखवलेलं आहे की फाउंटनचं सर्कल कुठे आहे. बरोबर बागेच्या मध्ये आहे. at the middle of the garden there is a fountain. in the middle of the garden there is a fountain. फाउंटन म्हणजे कारंजं, पाण्याचं कारंजं. पाणी उडतं त्याच्यातून आणि पाण्याचे छोटे छोटे थेंब आपल्या अंगावर येतात. आपल्याला खूप आवडतं. ओके, 2 थिंग्स वी हॅव सीन सो फार. आपण काय पाहिलं? एंट्रन्स पाहिला आणि फाउंटन पाहिलं. ओके, आता पुढे जाऊया. सेम मॅप आहे, एकाच ठिकाणी आपण सगळे नको पाहूया कारण गर्दी होईल, हो की नाही? मग वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळी चिन्ह पाहूया. आता थर्ड वन काय आहे बघा? तिसरं बुशेस. बुशेस कशाने दाखवलेत तुम्हाला? स्मॉल ग्रीन सर्कल्स. फाउंटनचं जे सर्कल आपण पाहिलं that was a big blue circle and bushes are shown by small green circles. Where are the bushes? We can see where are they? Yes, there are bushes over here. Again, at down. Again, between the trees there are bushes, and above again between the trees there are bushes. Between the triangles we can see the bushes between the triangles. 4 times we can see bushes. See, here are also, and here and here and here. 4 times we have seen bushes. 4 times we saw bushes. Okay. Same map. And what we will see now? Trees. Trees are shown by green triangle. But the bushes green color and trees green color is different. Trees green color is light green color. And we will see the trees. Where are the trees in the garden? At the right, at down,
up also and at left also. चारी बाजूला, गार्डनच्या चारी बाजूला आपल्याला ट्रीज दिसत आहे. There are trees around the garden. Here, here, here and here. 4 times we can see trees in the garden. Okay? Now, what next? Yes, this is lawn. Lawn is shown by V. आपलं V अक्षर असतं की नाही, alphabet V. Lawn is shown by alphabet V. Where it is? Yes, this is at the right and at the left also we can see the lawn. We can see the lawn at the right also and left also. Then there are, this is lawn. This is lawn. Lawn is shown by V letter, alphabet V. Lawn is shown by alphabet V. Lawn म्हणजे काय? गवत. बागेमध्ये भरपूर गवत असतं की नाही खेळायला. तर हे गवत जे आहे ते V अक्षरांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ते आपण दोन्ही ठिकाणी पाहिलंय, बागेच्या उजव्या बाजूला पण आणि बागेत डाव्या बाजूला पण. दोन्ही ठिकाणी गवत आहे. We can see the lawn on the both sides. Now what is it? Slides. Slides म्हणजे घसरगुंडी. बागेत तुम्ही जाताच कशासाठी? मुळात घसरगुंडीवर खेळायला, झोपाळ्यावर बसायला, हो की नाही? आणि मज्जा करायला, खेळायला, फाउंटन बघायला आपण बागेत जातो. मग बागेमध्ये घसरगुंडी पाहिजेच. तर कुठे आहे घसरगुंडी बघा? येल्लो स्लाइड्स. वेअर आर दे? येस, दे आर हिअर. They are here, yellow slides. How many are they? They are 4. 4 slides are there because many children go to play in the garden. खूप मुलं जातात आणि तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी किती स्लाइड्स ठेवल्या आहेत मुलांसाठी? 4. So many children can play on each slide. Okay, what is next? Next is, okay, these are slides. These are slides. 4 slides in yellow color. 4 slides in yellow color. There are 4 slides in yellow color. Okay, again, the same map of a garden. What we have seen so far? आपण काय काय पाहिलं आतापर्यंत? पहा, आपण entrance पाहिला. We saw fountain. We saw bushes. We saw trees. We saw lawn. We saw slides. Now what we will see? Swings. Swing म्हणजे झोपाळे. आता झोपाळे जे आहेत त्याचं काय चिन्ह दाखवलं आहे बघा? They are shown by letter U. They are shown by alphabet U. Swing म्हणजे झोपाळे कोणत्या चिन्हाने दाखवले आहेत? तर इंग्रजी अल्फाबेट U. इंग्रजी अक्षर U ने झोपाळे दाखवलेले आहेत. बघा कुठे आहेत झोपाळे? Here and here. How many swings are there? 2 on one side and 3 on one side. Total there are 5 swings. Why how many swings? So why so many swings? That you know, so many children go to the garden to play. So to avoid the rush, they have put 5 swings. To avoid children's rush, they have put 5 swings. 5 swings and 4 slides. 4 slides and 5 swings are there to avoid children's rush. Okay, now what is next? Yes, first we will write swings. Okay, they are swings. They are swings shown by letter U. Shown by letter U. 5 swings are there. 5 U are there means 5 swings are there. Okay. Next. What is there? Yes.
In the purple square, there is a canteen. In the purple square, there is a canteen. Why there is canteen? Canteen for children and their parents to eat and get refreshed. ओके नाही, गार्डन मध्ये गेल्यावर खेळून खेळून तुम्हाला भूक लागते आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला काहीतरी वडापाव किंवा समोसा असं काहीतरी खावंसं वाटतं. मग त्याच्यासाठी गार्डन मध्ये एक कॅन्टीन ठेवलेली आहे. आता कॅन्टीन कोणत्या चिन्हाने दाखवली आहे पहा बरं. तर कॅन्टीन आपल्याला पर्पल कलरच्या स्क्वेअरनी दाखवलेली आहे. कॅन्टीन आपल्याला पर्पल कलरच्या स्क्वेअरनी दाखवलेली आहे. एका कॉर्नरला कॅन्टीन आहे. इट इज केप्ट इन वन कॉर्नर. ओके, सो वी विल शो हायलाइट द canteen. See, I have highlighted the canteen by blue color circle. This is canteen. Canteen for children to get refreshed. Canteen for children and parents to get refreshed. Okay. So what we have seen so far is entrance, fountain, bushes, trees, lawn, slides, and in here we have seen swings and canteen. Again we will see the same map. Again we are going to see the same map. And what is there? We have to find out where are the garbage bin, and garbage bin are shown by which shape? Garbage bins are shown by black point. Garbage bins are shown by black point. Where are they? At down, you can see at right and left there are two black points. See, they are highlighted by red color circle. One garbage bin, and here is another garbage bin. It is also highlighted by red circle. It is also highlighted by red circle. Two garbage bins are there. कशासाठी आहेत त्या गार्बेज बिन म्हणजे काय? तर कचरा पेटी. गार्बेज बिन म्हणजे काय? कचरा पेटी. गार्बेज बिन आपल्याला कोणत्या शेपनी दाखवलेली आहे? तर स्मॉल ब्लॅक पॉइंटनी दाखवलेली आहे. गार्बेज बिन कशाला ठेवली आहे गार्डन मध्ये? तर तुम्ही चिल्ड्रन जेव्हा गार्डन मध्ये जाता तेव्हा काही ना काही खाऊ खाता, हो की नाही? मग खाऊचे कागद किंवा इतर काही कचरा जो असतो तो इकडे तिकडे तुम्ही टाकू नये. गार्बेज बिन म्हणजे कचऱ्याच्या पेटीतच टाकावा, म्हणून गार्डन मध्ये दोन गार्बेज बिन म्हणजे कचरा पेट्या ठेवलेल्या आहेत. ओके, दिसल्या तुम्हाला दोन्ही? We have highlighted them with red circle. See, both are garbage bins. Both are garbage bins. Okay, now what is next? See, toilet. Toilet is shown by blue color circle. By blue color circle. Where it is? It is next to canteen. बघा, कॅन्टीनच्या बाजूलाच टॉयलेट आहे. ते ब्ल्यू कलरच्या सर्कलनी हायलाइट केलेलं दिसतंय तुम्हाला? येस, दॅट इज द टॉयलेट. टॉयलेट फॉर नंबर 1 and 2 and for water also. जेव्हा आपण गार्डन मध्ये जातो कधीतरी लहान मुलांना शू लागते. ओके, so they need toilets, and toilet is there in the garden. Toilet is located in the garden next to the canteen. It is located next to the canteen. So what we saw in this picture, we saw garbage bin and toilets just now. And what we have seen so far, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. तर एंट्रन्स पाहिला, फाउंटन पाहिलं, बुशेस पाहिले, ट्रीज पाहिले, लॉन पाहिले, स्लाइड्स पण पाहिले आपण, स्विंग पाहिले, कॅन्टीन पाहिलं, गार्बेज बिन पाहिलं आणि लास्ट टॉयलेट पाहिलं. अजून पण काही पाहायची
काही गोष्टी पाहायच्या शिल्लक आहेत. चला पाहूया. ओके. नाव व्हॉट इज रिमेनिंग? रॉकेट. रॉकेट टू प्ले. बघा रॉकेट मध्ये मुलं वर चढतात आणि खाली उतरतात. ओके नाही, दे go up and come down in the rockets. Where is the rocket? Can you see where is the rocket? Rocket is shown by which shape? Rocket is shown by star. रॉकेट तुम्हाला कोणत्या शेपनी दाखवलाय? स्टार शेपनी दाखवलाय. स्टार शेप बघा कुठे आहे? लुक ॲट द फाउंटन. नियर फाउंटन you can see the star. I have highlighted it with red circle and that is a rocket. Rocket for children to play. Children go inside the rocket and go up and come down and play there very happily. ओके, आपण रॉकेट पाहिलं. रॉकेट कोणत्या शेपनी दाखवलंय सांगा? रॉकेट दाखवलंय स्टार शेपनी. येस. नाव व्हॉट इज नेक्स्ट? येस, दिस इज रॉकेट. दिस इज रॉकेट. नेक्स्ट इज बनियन ट्री अँड प्लॅटफॉर्म. म्हणजे काय? बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड आणि प्लॅटफॉर्म म्हणजे काय? तर वडाच्या झाडाच्या बाजूला बसायला जी जागा केलीये त्याला प्लॅटफॉर्म असं म्हटलेलं आहे. बघा कुठे दिसतंय तुम्हाला? काय चिन्ह दाखवलंय त्याच्यासाठी? अ बिग सर्कल अँड इनसाइड इट स्मॉल सर्कल. स्मॉल सर्कल अँड आउटसाइड इट बिग सर्कल. हे चिन्ह दाखवलेलं आहे. चिन्ह बघा, नीट बघा गार्डनचं चित्र. वेअर इज दिस शेप? Where do you find this shape? Yes, go to right, up at the corner, you will see the banyan tree and platform. Here it is banyan tree and platform. To sit and take rest, there is banyan tree and there is platform made for children to sit and take rest. That is banyan tree and प्लॅटफॉर्म. ओके. आतापर्यंत काय काय पाहिलं सांगा? एंट्रन्स पाहिला, फाउंटन पाहिलं. फाउंटन इज शोन. बघा एंट्रन्स कोणत्या शेपनी दाखवलंय? एरोनी. फाउंटन कोणत्या शेपनी दाखवलंय? ब्ल्यू सर्कलनी. बुशेस कोणत्या शेपनी दाखवलंय? ग्रीन स्मॉल सर्कल्सनी. ट्रीज लाईट ग्रीन कलर triangles. Lawn is shown by English alphabet V. Slides are shown by yellow rectangle. Swings are shown by English alphabet U. Canteen is shown by purple square. Garbage bins are shown by small black points. Toilets are shown by small blue square. Rocket is shown by star. Banyan tree and platform is shown by a small circle and outside it big circles. Two circles, one is small, one is big. Okay. Now, only one thing is remaining. That is what? Yes, only one thing is remaining now. That is your favorite stalls. Stalls of ice cream, stalls of bhel, stalls of kurkure, stalls of biscuits, stalls of chocolates. 6 stalls are there. And where are they? They are outside the garden. See, outside the garden there are 6 stalls. And what shape they are shown with? स्टॉल्स कोणत्या शेपनी दाखवलेले आहेत तुम्हाला? इट इज पिंक कलर हाफ सर्कल. हाफ सर्कल इन पिंक कलर. Yes, you can see the stalls there outside the garden. Okay, so what we have seen so far: entrance, fountain, bushes, trees, lawn, slides, swings, canteens, garbage bins, toilets, rocket,
banyan tree and platform and stalls. These things we have seen so far. These are stalls. Map of a town. I will show you a map of a town. You can see there are no shapes. There are buildings shown in this map and they are given the names of the buildings. They have given names like see from up we can start. First there is a school, next to it is a tree, next to tree is shop, shop से शॉप कडून आपण पुढे आलो इथे ते आपल्याला हॉस्पिटल दिसतंय. नेक्स्ट टू हॉस्पिटल इज बस स्टॉप. देन वी कॅन सी post office. Post office, in front of post office there is a well. Beside the post office, next to post office a park. वेलच्या पुढे आपल्याला दिसतंय house. Beside the house there is a hand pump. In front of park there is a big tree. And at this there is Ruchira's house. And Ruchira is going to the She may be going to school, she may be going to shop, she is going somewhere. Where she will go? She may go to school, she may go to shop, she may go to bus stop. Okay? If we will start from Ruchira's house, next to Ruchira's house is second house. Her neighbor's house. Next to neighbor's house is hand pump. Hand pump. In front of hand pump there is a tree. Behind the tree there is a park. Beside the park there is post office and in front of post office there is a well. Beside the post office there is bus stop and hospital. Next to hospital is shop. Next to shop is tree and next to tree is school. We came from school also and we went from Ruchira's house to school also. Okay, this is a map of a town. इथे तुम्हाला shapes दिलेले नाहीयेत. There are no shapes in this map. There are proper buildings in this map and they are given their names. Okay, this is a picture of a map. Now, see what is shown first. First is house. Where are the house in the maps? See, here and here. There are houses at the right also and in the middle also. Tree, where are the trees? Trees are in the middle of that town and above there is one tree. Okay, this is a restaurant. Where is the restaurant? Near the trees there is a restaurant. Okay, this is the gate of a garden. Where is the gate of a garden? This is the gate of a garden. This is well. Where is the well? Here it is the well. This is bus stop. Bus stop is next to restaurant. Where is post office? At the top there is post office. Where is the hospital? Here you can see the hospital and beside the hospital you can see the shop. There is a school beside the tree. So here is a map with pictures. With pictures, not shapes but pictures. So we have seen three types of maps. Maps with shapes, maps with buildings and maps with pictures. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.